नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर एक चर्चा करणार आहोत. हां, जो आता अ, आपण हा प्रोजेक्ट घेणार आहे सेल्फ सस्टेनेबल. त्याच्यात ॲक्चुअल काय आहे त्याचा मीनिंग एक काय होतं ॲक्चुअल? काय काय आहे, त्याचे हे? लोकांनी फार्म हाऊसेस केलेत. हां, आता आपण एक व्हिडिओ टाकलाय. माझं फार्म हाऊस पांढरा हत्ती. म्हणजे फार्म हाऊसवर जो खर्च होतो दरवर्षी, हां. वर्षाला साधारण एक लेबर जर कधी म्हटला, तरी ₹20,000 महिन्याप्रमाणे बाजून ₹2.5 लाख ते झालेत. त्याच्यानंतर लाईट बिल आलं, पाणी बिल आलं, त्याला लागणारी खतं आली, औषधं आली, सगळं काही आलं. हा जो खर्च आहे साधारण 4 लाखापर्यंत जातो. बरं. हं. हा 4 लाखाचा खर्च आणि त्यातून मिळत काहीच नाही. हो, बरोबर आहे. हां, खर्चच होत राहतो खर्च नुसता. होत राहतो. नंतर दिवसेंदिवस मग कधी आणखीन आता समजा मग फार्म हाऊसला कधीतरी गवत वाढलेलं आहे. आता जसं गवत वाढतंय, ते काढायसाठी पुन्हा आणखीन हा खर्च, पुन्हा आणखीन काही खर्च, असे ते तो रेग्युलरच तो खर्च रेग्युलर झालेला आहे. खर्च आहे. खतं, औषधं वगैरे म्हटलं तर हे बघ 5-6 लाखापर्यंत तो खर्च होतो. हं. तर आपलं सस्टेनेबल फार्म हाऊस जो आता आपण जे जे चर्चा चालू आहे, त्याच्यामध्ये असं आहे 3-3 एकराचे आपण ते प्लॉटिंग करतायत. म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये 3 एकरामध्ये, एका एकरामध्ये 60 नारळ बसतं. हां. 60 नारळ म्हणजे जवळपास साहित्रिक 180 नारळ बसतात. आता त्या ठिकाणी आपल्याला 180 पासून एका नारळाला साधारण आपण एक 150 फळं धरतोय. जी व्हरायटी आपण ही करतोय, मलेशियन म्हणा किंवा प्रताप म्हणा किंवा टी इंटू डी जी आहे, त्याला साधारण वर्षाला 150 फळ आहेत. तर 180 आपण एक 150 धरलेत. हं, हं. तरी साधारण 22. कमीत कमी धरले हां, आपण. कमीत कमी धरले तर साधारण 22,000 ते 25,000 नारळ वर्षाला येतं. किती झाडातून म्हटले? 180 झाडं बसतात 3 एकरात. आपण 150 म्हणतोय. हां, आपण ते 30ला कमी उत्पन्न, पण आपण साधारण एक 25,000 नारळ येतात. आज नारळाची किंमत जर कधी आपण ₹20 धरतोय, आता तसं 40 चालू आहे, पण होलसेलला ती 20-30 ही चालूच आहे. तर आपण ₹20 जरी धरली, तरी 25,000 चे 5,00,000 होतात. म्हणजे त्याचा खर्च निघाला सगळा. हं. दुसरी गोष्ट अशी आहे, की मग नारळाचे हे लागणारे 28 फुटावर, हं, हं, हं. 27-28 फुटावर नारळ बसेल. मधल्या जागेमध्ये मग थोडीफार त्यांना हवी असलेली थोडीशी फळझाडं वगैरे असं हे करून देणार आहे. आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये मग आता समजा आपण जिथं काय आता जे चालू आहे त्यांचं, मग त्या ठिकाणी मग जायफळ, हं, मग हं. सुपारी, सुपारीवर काळी मिरी, मग हे ॲडिशनल सोर्स राहणार आहे त्यांचा. हं. त्यातही आपण काय करणार एक्स्ट्राचं आहे. इन्कम झालं ते. हं? एक्स्ट्राचं इन्कम. हां, म्हणजे त्यांना वर्षाला एक 5-7 लाख रुपये खर्च होता जाता मिळावीत ही आपल्याला. म्हणजे त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे, हं, हं. ती इन्व्हेस्टमेंट तर ती मल्टिप्लाय होतच राहणार आहे. पण त्यातही पुन्हा असं केलेलं आहे 5 वर्ष मेंटेनन्स आपण आपल्याकडे घेतलेलं आहे. बरं. कारण या लोकांना ही माहिती नाही, की नेमकं खत कुठलं द्यावं हां. किंवा काय पाणी द्यावं ॲक्चुअलमध्ये वगैरे. काय-काय करावं हां, लागतं हे त्यांना मग ते माहीत 5 मग त्याच्यामध्ये जो खर्च जो काही आहे तो आपण इंटर कल्टिव्हेशनमध्ये मग त्याला लागणारा, तर 3 एकरसाठी ते काही ट्रॅक्टर घेणार नाहीये. नाही, नाही. आता प्रोजेक्टला आपण एक ट्रॅक्टर घेतलं. मग त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये आंबे हळद, काही सर्पगंधा, अ, समजा मग ऑक्टोबर वगैरे नोव्हेंबरमध्ये म्हणजे अ, रब्बीमध्ये अश्वगंधा आहेत, ह्या अशा काही गोष्टी. मग काही सिट्रोनिला, लेमन ग्रास, मग इसेन्शियल ऑइल थोडंसं फेन्सिंगला वगैरे किंवा मग मध्ये जे काही रोड सुटतील, हं. त्या रोडवरही काही मग कापूर म्हणा किंवा ही सुगंधी निलगिरी, पूर्ण फेन्सिंगला ही सुगंधी निलगिरी लावून टाकायची. 6 फूट वाढली की शेंडे कट करायचे आणि नंतर मग ते जे आहेत कटिंग करून त्यापासून तेल ऑइल, इसेन्शियल ऑइल सुरू निघू होतं. शकतं. मग हे जे काही आपले 10-12 प्रकार आहे, काही दालचिनी लागेल, दालचिनीची जी बार्क निघते, मग ती बार्क जी आहे ती झाल्यावर दालचिनीच्या पानांपासून पुन्हा आणखीन आपण इसेन्शियल ऑइल म्हणजे काढू शकतो. जी फार्मामध्ये चालणार. आता आपल्याकडे फार्मास्युटिकलच्या एक बऱ्याच कंपन्या अप्रोच झालेल्या आहेत. हं. मग त्यांना सर्पगंधा पाहिजे, तो ऑर्गॅनिकली ग्रो झालेला पाहिजे. त्याचं सेल्फ हे किती आहे? साधारण कसं असतं, प्रत्येक झाडाची एक मॅच्युरिटी असते. त्या मॅच्युरिटीच्या आधी जर कधी काढलं, तर तो तुम्हाला जो कंटेन पाहिजे, म्हणजे जी मेडिसिनल व्हॅल्यू म्हणतो आपण, ती त्यात येत नाही. ती प्रीमॅच्युअर असल्यामुळे किंवा ओव्हर मॅच्युअर झालं, हं. तरी ती कमी होते. मागे आपण सदाफुलीवर काम केलं होतं. हो, हो. सदाफुलीचं हेच झालं होतं. ती सदाफुली कापून न्यायचे
नंतर हे त्यांना आपण हे लक्षात आणून दिलं, की सदाफुली ही उपटल्यावरच, कारण तिच्या मुळामध्ये जो विंड ब्लास्टिन, विंड क्रास्टिन आहे ना, तो तो कटिंगमध्ये मुळामध्ये जास्त आहे. कटिंगमध्ये नाहीये. कटिंगमध्ये त्याचं प्रमाण 0.2 कमी येतं. एकदमच 0.02 कमी. वगैरे असं यायचं ते. तर ते त्यात मुळामध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन त्याचं एनालिसिस केल्यावर हे लक्षात आलं, की मुळाची जी साल आहे, हं, हं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. मुळाच्या सालीत म्हणजे हो. ती मुळं किती वाढली पाहिजे? हो, मग ती आता बरं मुळं वाढवायचं त्याचं टेक्निक ह्या लोकांना माहिती नाहीये. त्यामुळे काय माहिती आहे का, हा जो प्रोजेक्ट जो आहे, हा असा कंप्लीट ग्रो करायचा. मग त्यात दुसरी आणखीन एक कन्सेप्ट असा आहे, की आज समजा हे माझं 3 एकरचं आपण हे तिथं 3 एकर आपलं ठेवणार आहे. हं, हं. 3 एकरमधून मी जर कधी माझे आंबे घेतलेत समजा, हं, हं. तर ती माझे आंबे मी विकत घेईल. बरं. म्हणजे एक कॉस्ट आपल्याला आपण आपल्यासाठी म्हणून काय काय कॉस्टचं मटेरियल घेतोय. हं. म्हणजे उद्या जर कधी मला म्हणजे त्याची व्हॅल्यू कुठेतरी कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे ना. मी माझे आंबे समजा एक 25 किलो आंबे घेतलेत. आज मार्केटचा रेट काय आहे? ₹500 समजा किंवा ₹400. होलसेलमध्ये ₹200 तर धरू, पण तेवढं इनपुट जे आहे, आउटपुट जे आहे, ते मला मिळालेलं आहे. काय होतं याच्यामध्ये हां, त्याची प्राईस काढल्याशिवाय कळत नाही आपल्याला. हां, म्हणजे बुवा आपण जो खर्च केलेला आहे, मग त्याच्यामध्ये कसं आहे आपण ऑर्गॅनिकली ग्रो करणार आहोत. आता कसं आहे ज्यांच्याकडे 3 एकरचं हे आहे, ते नीमपेंड, करंजपेंड आणायचं त्यांना ते ट्रान्सपोर्टेशनला महाग पडतं. हं. व्हेअरएज आपल्याकडे काय होईल माहिती आहे का? हा समजा 100 एकरचा जो प्रोजेक्ट आहे, डायरेक्ट आपल्याला 5-5 टन हे सगळं मटेरियल आपण आणू शकतो. म्हणजे ट्रान्सपोर्ट वाचेल हां. आणि क्वांटिटीत घेतल्यामुळे आपल्याला जो रेट मिळेल, तो तो वेगळा. वेगळा राहील. आणि त्याच्यात पुन्हा आणखीन थोडीशी अशी आयडिया आहे, की आता आपला जवळपास 20 वर्ष झाली आपण या बिझनेसमध्ये आहोतच. हं, हं. मग त्यामध्ये थोडंसं काही जे एक्झॉटिक स्पेसीज आहेत ते लावता येतील. हां, म्हणजे जसं आता हे काळा धूप आहे आपल्याकडे, ब्लॅक डामर वगैरे, ऊद आहे. अशा गोष्टी ज्या आहेत ना, याची जर कधी काही एक 10-10, 20-20 झाडं जर कधी त्या ठिकाणी लावली, तर त्याची रोपं ती चालणार आहे. आणि हा जो खर्च आहे ना, हा मध्ये जो काही सुरुवातीला 5 वर्ष जो आपण अ, त्या ठिकाणी 5 वर्ष तर नारळ तुमचं 6व्या वर्षी सुरू होणार आहे. हं, हं. होतं 4थ्या वर्षी, 5व्या वर्षी पण सुरू होतं. पण शेवटी सुरू होणं आणि अपेक्षित उत्पन्न मिळणं याच्यात फरक आहे. यात फरक आहे. मग याच्यामध्ये परिस्थिती पाहून कसं आहे माहिती आहे, आता क्वांटिटी असल्यामुळे आपण अगदीच जर कधी नारळाचे रेट पडले समजा, तर आपण निरा त्यापासून काढू शकतो. काढू शकतो. त्यापासून जॅगरी म्हणजे गुळही बनवू शकतो. या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना प्रोसेसिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? जो आपण हे करतो आहे त्याच्यामध्ये 80-20 हा भाग ठेवला आहे. म्हणजे 80% नॉन पेरिशेबल किंवा हं. 75 70-75% नॉन पेरिशेबल. जसं जायफळ लावलं. जायफळ, जायपत्री हं, हं, हं. ही नॉन पेरिशेबल आली. जे येस. कच्चे जायफळ गळून पडतात किंवा काही हे पडतात, त्याच्यापासून पिकल होतं, होतं. तयार होतं. मग बरोबर. असा जो आहे ना सेल्फ सस्टेनेबल कसं आहे म्हणजे माहिती आहे का? बाय प्रॉडक्ट बरेच निघू शकतात हां, त्याचे. बाय प्रॉडक्ट निघू शकतात आणि बाय प्रॉडक्टची व्हॅल्यू त्यांना कळेल. आता आपल्याकडे जो याचे जे पेनवाले जे आहेत, हं, हं. ते काय करतात त्यांना आपण मागे सांगितलं होतं 5-6 वर्षापूर्वी, "अरे तुमच्याकडे एवढी झाडं आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जायफळ लावा वगैरे हे करा ते." आता ते जायफळ आणतात सोसायटीमधली लोकं ते ऑर्गॅनिकली असल्यामुळे ते त्यांच्याकडनं शेवटी मार्केटला ₹10 ला मिळतं, तेही ₹10 लाच विकतात. मग ते तिथून त्यांचं तिथल्या तिथं विकलं जातंय ना, घरीच विकलं जातंय. स्टार फ्रूट ते जे निघतंय ते सगळं सुपर मार्केटला टाकत राहतात. खाऊन-खाऊन किती खातील ते? हो, हो. बरोबर. स्टार फ्रूटची 10 झाडं लावली आहेत. रोज तुम्ही किती फळं खाल? नाही. घरातले 4 माणसं आहेत, 2-2 म्हटले तर 8 फळं खाल. हं. 8 फळं जर कधी खाल्लेत, तर मग बाकीची फळं काय? कारण तो वर्षातनं 2 वेळा येणार आहे आणि त्याला येतं बम येतं ते बिलकुल. बरं दुसरी गोष्ट काय त्याला एक फ्रूट बोरर म्हणून एक किडा येतो. हं, हं. तो त्याने तिथं डंख मारला म्हणजे ते वाकडं होतं. बरोबर. त्याला मार्केट. मग त्याच्यासाठी काय? मग त्या ठिकाणी वेगवेगळे ट्रॅप जे आहेत, हे 2-2 ट्रॅप आणणं त्यांना कठीण आहे. व्हेअरएज ज्यावेळेस 100 एकरचं कॅल्क्युलेशन होतं, त्यावेळेस ते ट्रॅप क्वांटिटीत घेतल्यामुळे त्यांना ते स्वस्त पडतात. तर असा जो प्रोजेक्ट आहे, आता त्यांनी जी जागा बघितली आहे, हं. ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सगळा जांभा दगड आहे. त्याच्यात त्यामुळे कसं काय होणार? नाही जांभा दगड असल्यामुळे तिथं मग ते एवढं प्लांटेशन किंवा नाही मग होऊ शकत. इंटर कल्टिव्हेशन त्यातला काही भाग जो आहे, त्यामध्ये होऊ शकतं.
पण मग त्यामुळे ते आता दुसरी जागा जर कधी त्यांची ती जर कधी झाली, तर मग त्या त्या ठिकाणी आपल्याला त्यांना सपोर्ट करता येईल किंवा तुम्ही आणि मग ते एकदा का तिथं आपल्याला हे केलं, की कंपन्यांना अप्रोच झालं, की कंपन्या अप्रोच अजूनही तयार आहेत ना. सर्पगंधा आज निमच मार्केटचा रेट आहे ₹600. आपण मागे ह्याला सर्पगंधा केली होती ना कुठे? नाही आठवत मला. कामशेतला. हं, हं. हां, मग कामशेतला त्यांना त्यावेळेस रेट होता निमचचा अ, 400-500 असा चालू होता. त्यांना तो ₹1200 मिळाला. चांगला रेट मिळाला. मग मग त्यांना ती खात्री होती ना, की हे त्यांनी ज्यावेळेस त्याचं एनालिसिस केलं आणि मग ज्यावेळेस त्यांना ती मॅच्युरिटी आपण सांगितली, की त्यांनी आधी सांगितलं होतं, "आम्हाला द्या, आम्हाला द्या." म्हटलं, "अजून देता येणार नाही." ज्यावेळेस मॅच्युरिटी झाली त्यावेळेस त्यांना बोलावलं आणि त्यांच्या समक्षच त्यांनी काही सॅम्पल काढून नेले. त्यांचं लॅब टेस्ट घेतली आणि लॅब टेस्ट झाल्यानंतर त्यांनी पूर्ण मटेरियल उचललं ना. अशा ज्या गोष्टी आहेत ना, मग ह्या गोष्टीला आपल्याला तिथं प्राधान्य देता येईल. तर ठीक आहे, त्यांचं जर कधी नाही जमलं, दुसरं कोणी आलं, तर त्यांना आपल्याला प्रमोट करता येईल. साधारण पण त्याला मिनिमम 100-125 एकर त्या ठिकाणी हे जर कधी असलं आणि समोरचा जो कोणी इन्व्हेस्टमेंट करणार असेल, त्याला जर कधी वर्षाला त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर काही अमाउंट मिळालं, मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे आणि ते जर कधी मिळत असेल, तर तो का नाही म्हणणार? हां, नाही का म्हणाल? फार मस्त आहे. हां. तर मग ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या आपल्याला त्या रेग्युलर करायच्या आहेत. तर याच्यामध्ये बघूया आता हे समजा याच्या व्यतिरिक्त जर कधी आणखीन कोणी आपल्याला अप्रोच झाले, की ज्यांना काहींनी जागा घेऊन ठेवलेल्या आहेत, पण त्यांच्याकडे प्रोजेक्ट नाहीयेत. पण आपण सेल्फ सस्टेनेबल हे जर कधी डिक्लेअर केलं, तर लोकं अप्रोच होतात ना. आता हे एक गणित सांगितलं, मी फक्त नारळाचं सांगितलं. मग त्याच्यामध्ये आणखीन काही सुगंधी वनस्पती, काही औषधी वनस्पती, मग त्याचं मार्केट ऑलरेडी आपल्याकडे आहे. आपल्याकडे बरीच मंडळी अप्रोचही झालेली आहे. मग त्यांच्याशी आपल्याला संपर्क करून त्यांना ते देता येतं ना. म्हणजे इंटर कल्टिव्हेशनचा जो खर्च आहे, तोही काही प्रमाणात निघत राहील आणि थोडंसं त्याच्यावर आपल्याला जास्त खर्चही करता येईल. हं, हं. आज काय होतं का माहिती आहे का, सुरुवातीला खर्च करायला आता पाहतो आपण. लोकं येतात, आम्हाला छोटी झाडं हवी आहेत. का तर मेजर खर्च जो होतोय, आपण समजा आता नारळ लावलं. नारळ वाढवेपर्यंत आपण काय करणार आहे? जायफळ आपण मोठ्या बॅगेमध्ये वाढवून ठेवणार आहे. म्हणजे नारळ वाढलं, की त्याच्यामध्ये आपल्याला पटकन मग जायफळ म्हणजे त्याचं उत्पन्न आपल्याला लवकर सुरू करता येईल किंवा सुपारीची रोपं आणून ती मोठ्या बॅगेत ठेवून वाढवून ठेवता येतील. ज्यावेळेस नारळ वाढलं, की त्याच्याबरोबर ते दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी सुपारी लावता येईल. सुपारी लावली, की मग ती सुपारी ती शॅडो जशी होत जाईल, मग शॅडोनुसार मग त्याच्यावर काळी मिरी, मग त्याच्यामध्ये व्हरायटी कुठली काळ्या मिरीची, पेन्नियर व्हरायटी. मग ती काही आणून जर कधी आपण आपल्याकडे मल्टिप्लाय केली, हं, हं. तर ती कॉस्ट वाचते. या सगळ्या गोष्टी आल्यात. पण हे केव्हा? ज्या ठिकाणी एकरेज जास्त आहे, त्या ठिकाणी ते शक्य आहे. 2 आणि 3 एकरला या गोष्टी जरा जड जातात. कारण 2 आणि 3 एकरला वेगवेगळे पॉवर टिलर्स आहेत, लागणाऱ्या मशिनरी आहेत किंवा इसेन्शियल ऑइलसाठी लागणारं डिस्टिलेशन युनिट आहे. ह्या सगळ्या छोट्या ह्याला जमू शकत नाही. तर हे मोठ्या प्रमाणावर जर कधी केलं, तर सहज शक्य आहे आणि त्यांना त्यातल्या त्यात एक मग पुढे भविष्यामध्ये आपला जो काही खर्च झालेला आहे, तो खर्च आणि आपलं काही जे मेंटेनन्स आहे, ते वगळून त्यांना आपल्याला ॲडिशनल काहीतरी देता येईल ना. मध्ये असा एक प्रोजेक्ट उभा राहिला. हं, त्या कंपनीने काय केलं माहिती आहे का, त्या जागेमध्ये द्राक्ष लावून दिले. हं. द्राक्षाचं मेंटेनन्स वगैरे सगळं हार्वेस्टिंगपासून सगळं त्यात आणि ज्यांचे जे काही प्लॉट आहेत, हं. त्यांना त्याचं ते शेअर देतात. बरं. हां. म्हणजे त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे, चला बुवा काही दिवस आपण गेलो, त्याच्यामध्ये एक 10-20 झाडं त्यांच्या मनाप्रमाणे काही तिकडे जी येणारी आहेत, त्यांची हं, हं. आवडणारी जी फळझाडं आहेत, ती थोडीफार लावलेली आहेत. बाकीचं सगळं द्राक्ष जे आहे, ती कंपनी येते, घेऊन हार्वेस्ट जाते. करून घेऊन जाते आणि त्याचं मेंटेनन्सही तीच करते. पण कंपनीच त्या करते. हो, पण मग त्यांना एक एक काहीतरी अमाउंट मिळतं त्यांना. अमाउंट म्हणजे उत्पन्नाचं एक साधन आहे आणि वेळ पडते. त्यांचे तिथं कॉटेजेस आहेत. त्या कॉटेजेसमध्ये जाऊन राहतात ही मंडळी ना. त्यांना ज्यावेळेस वेळ मिळेल शनिवार, रविवार किंवा फॅमिलीमध्ये कुणी वयस्कर असेल, ते ते कायमस्वरूपी म्हणजे तिथे राहतात. जॉबच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं इन्कम चालू राहतं. हां, म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर त्यांना काहीतरी रेव्हेन्यू जनरेट होत राहतो ना. बाकी हे कसं आहे माहिती आहे का, आता जी काही फार्म हाऊसेस आहेत यांना फक्त खर्च करणे आणि त्याला
लागणारी मशिनरी एवढी ती उभी करू शकत नाही. नाही करू शकत. त्याला जास्त इन्व्हेस्टमेंट आहे त्याला नाही, मग ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे अ, डोईजड होते ती. कारण त्यांनी समजा ट्रॅक्टर जरी घेतलं, तर वापरतील किती दिवस? बरोबर आहे. हां, तर पॉवर टिलर जर कधी घेतला, तर तो वर्षातनं 20-25 दिवस चालेल. मग बाकी दिवस तो रिकामा पडून राहील आणि रिकामा राहिला म्हणजे मेंटेनन्स आलं पुन्हा. पुन्हा इरिगेशनसाठी, पुन्हा चालला बाकीच्या ज्या पाहिजे ना. हार्वेस्टिंगसाठी. आणि या ठिकाणी ज्यावेळेस ग्रुप तयार होतो ना, तर ग्रुपमध्ये एक ॲडव्हांटेज असं आहे, की क्वांटिटीमध्ये मटेरियल असल्यामुळे आणि आता हे सगळं ऑर्गॅनिक जर कधी केलं गेलं ना, तर एक तो ब्रँड तयार होतो. तुम्हाला एक्सपोर्टलाही त्या ठिकाणी पोटेन्शियल आहे. क्वांटिटी असल्यामुळे तुम्ही क्वांटिटी ह्याच्यामध्ये बाहेरही म्हणजे हे करू शकतात. त्याची काही समूहाने काम केलं तर त्या टिलरचा जास्त उपयोग होऊ शकतो. टेलर नाही, बाकी सगळ्याच गोष्टीचा ना. आता हां, प्रोड्यूस निघालं. सगळे समजा सगळे एक चालणार. हे घ्या, समजा जायफळ निघालं. हां. क्वांटिटीत जायफळ जर कधी असेल, तुमचं ऑर्गॅनिक आहे, त्याला सगळं काही आहे त्याच्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही ते एक्सपोर्टलाही हे करू शकतात. किंवा आता तेवढी क्वांटिटी असली तर. इसेन्शियल ऑइल समजा जर कधी त्या ठिकाणी करायला घेतलं, तर 3 एकरामध्ये काही शक्यच नाही ना. नाही. व्हेअर ॲज ह्या ह्याच्यामध्ये जे इंटरक्रॉप आहे, म्हणजे नारळ किंवा जायफळ याच्यामध्ये जे काही मध्ये थोडीफार जागा राहील, त्याच्यामध्ये गवती चहा जरी लावला तरी किंवा सिट्रोनिला लावला तरी तुम्हाला वर्षाला या 100 एकरमध्ये असा जर कधी घेतला तर एकरी 30 टन येतो. हां, तर तुम्हाला 1000 एक टन आरामात हे मिळतो तो. 1000 टन म्हटल्यानंतर तुमचं सिट्रोनिला ऑइल झालं 8000 किलो, 8 टन झालं. इंटू ₹1000 जरी रेट धरला, हं. तरी 8 कोटी होतात. म्हणजे बाकीचे खर्च हे दिसतं मोठं आहे. अर्थात एक्सपेन्सेसही जास्त आहे, खर्चही जास्त आहेत. पण एवढं एक मात्र आज सेल्फ सस्टेनेबल आहे. मेंटेन होतंय. तुमच्या जागेची किंमत वाढते. सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी आता समजा आपण आता रिटायर झालेलो आहे. आपण त्या ठिकाणी आरामात राहू शकतो ना. लाईफ एन्जॉय करू शकतो. तिथे बरं एवढे लोकं राहणार असल्यामुळे मग त्या ठिकाणी ड्रायव्हर, गाड्या हे ते सगळ्याच सोयी राहतात ना. त्यामुळे असे जर कधी प्रोजेक्ट उभे राहिलेत ना, तर त्याला पुढे भविष्य प्रोसेस इंडस्ट्री जोपर्यंत शेतकरी किंवा कोणाची प्रोसेस इंडस्ट्री नाही. सांगायचा अर्थ एकच आहे, की तुमच्याकडे एक तर व्हॉल्यूम पाहिजे, प्रोसेस इंडस्ट्री पाहिजे, तर तुम्हाला ॲग्रीकल्चरमध्ये सक्सेस आहे. लँड मोठ्या प्रमाणावर पाहिजे. लँड मग तुम्ही ग्रुपमध्ये करा ना. नका मोठी लँड करू. कमी क्षेत्रात होऊ शकत नाही. नाही होऊ शकत. त्यामुळे तो जो प्रोजेक्ट आलेला आहे, आता आहे त्याच्यामध्ये बरेच जण इच्छुक आहेत, की त्यांनाही करायचंय. पण मग ते काय होतंय, ते त्यांच्या त्या याच्या बाहेर जातंय किंवा काहींनी प्रयत्न केले तसे. पण मग काय माहिती आहे का, मग फरक असा आहे, की त्यांना थोडासा एक्सपर्टायझेशन म्हणजे किंवा त्यांच्याकडे तज्ञ मंडळी कमी, त्यातली हे कमी, म्हणजे इनपुट कुठून मिळतात ते सोर्सेस कमी किंवा कुठे काहीतरी हे आहेच ना. आतापर्यंत आपण जे काही केलं एम-पीमध्ये आवळा वगैरे, त्यामुळे आपल्याला एक एक गॅरंटी आहे, की आपण 100-150 एकर क्षेत्रात खेळू शकतो. तर हे असं आहे. पण असे फार्म हाऊस प्रोजेक्ट जर कधी उभे राहिले किंवा कुणाला करायचे असतील, तर ती जर कधी केलीत ना, तर एक तर ती सेल्फ सस्टेनेबल होतात. एक दुसरी गोष्ट प्रोड्यूस राहतं. तिसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला काहीतरी एक आउटपुट मिळत राहतं. या अशा पद्धतीने आमची तर इच्छा आहे, की या बाकीच्यांनी अशा पद्धतीने हे प्रोजेक्ट डिझाइन करावेत, जेणेकरून सक्सेस रेशो चांगला राहतो. हं. आता तुम्ही इसेन्शियल ऑइल म्हटल्यानंतर तुमचं ऑर्गॅनिक मॅन्युअर तुमचंच इतकं तयार होतं. हं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन गॅसिफायर, गोबर गॅस करता येतो. म्हणजे आहेत बरेच म्हणजे त्याचे बाय प्रॉडक्ट क्वांटिटी ह्याच्यामध्ये जास्त निघतात. तेवढा त्याचा अभ्यास केला पाहिजे तेवढा करणाऱ्यांनी. तेवढा त्याचा अभ्यास पाहिजे, तेवढं त्याला ज्ञान पाहिजे, तेवढी माहिती आणि पाहिजे. इंटरेस्ट पण पाहिजे. इंटरेस्ट सगळ्यात सगळ्यात महत्वाचा महत्वाचा. इंटरेस्ट, नंतर भांडवल. नाही, भांडवल ग्रुपमध्ये म्हटल्यानंतर आपोआप डिव्हाईड होतं ना. तरी ग्रुप असले तर प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे आहेत ना. दृष्टिकोन वेगळे. पहिले मॅच होणारेच लोक पहिले पाहिजे ना. 5 वर्ष जे आहेत त्यांनी फक्त त्या ठिकाणी फिरायचंय, एन्जॉय म्हणजे ते बघायचंय. 5 वर्षानंतर तुमच्या ताब्यात तुमची लँड मिळणार आहे. हां. पण त्या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर ती लागवड होत राहील. तुमच्या डोळ्यासमोर बाकीच्या गोष्टी होत राहतील. साधारण एक 5व्या वर्षी थोडंसं उत्पन्न सुरू होतं. 6व्या वर्षापासून तुम्हाला रेग्युलर एक इन्कम सुरू राहतं. तोपर्यंत जो काही इन्कम होईल,
तो त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये वापरला जाणार आहे. अशा खूप आहे. त्याला ॲडिशनल आता हा आपण जो घेतलाय, हा कोकणसाठी. हं, हं. असाच प्रत्येक प्रोजेक्ट जर कधी क्षेत्रासाठी वेगवेगळ्या. नाही, नाही. विदर्भासाठी किंवा मराठवाड्यासाठी केला तर फक्त क्रॉपिंग पॅटर्न चेंज होतो. मग त्यांच्याकडे त्या त्या भागात जे सहजासहजी येतं, की त्याचं मार्केट चांगलं आहे, अशावर ते करू हं. शकतात. तर हा झाला ग्रुप फार्मिंग आणि सेल्फ सस्टेनेबल फार्मिंगचा विषय. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ह्या अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट आणि वेगवेगळ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.